तर मिलिंद देवरांबाबत वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया आता आली आहे, पाहूयात। आज मिलिंद देवरा जी का ट्वीट पड़ा। उन्होंने कांग्रेस पार्टी की प्राइमरी मेंबरशिप से इस्तीफा देने की उसमें बात की है। कांग्रेस परिवार और देवड़ा परिवार का एक अलग समीकरण रहा है और जब आज उनका ट्वीट पड़ा तो व्यक्तिगत मुझे और कांग्रेस पार्टी को इसका बहुत दुख हुआ, क्योंकि उनके साथ संवाद करने का मैंने खुद और साथ ही साथ प्रभारी जी ने भी बहुत कोशिश की थी। हम एक परिवार हैं, हमें साथ में रहना चाहिए और जिस तरह से मुरली भाई के कांग्रेस परिवार के साथ संबंध रहे हैं, दुख और सुख में मुरली भाई कांग्रेस परिवार के साथ रहे हैं। और आज जब भारत जोड़ो न्याय यात्रा मणिपुर से शुरू हुई है और उसी दिन ये निर्णय आना, इससे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात नहीं हो सकती, ये मुझे यहाँ से कहना होगा। तो मैं उनसे यही कहूंगी कि आप हमारे परिवार का सदस्य रह चुके हैं, आप इस निर्णय के ऊपर वापस एक बार सोचिए। कांग्रेस पार्टी हमेशा आपके साथ खड़ी रही है और कांग्रेस पार्टी ने हमेशा आपको ताकत दी है। आणि याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, मिलिंद देवरा यांचा संपूर्ण दिवसाचा नियोजित कार्यक्रम कसा आहे? आज मिलिंद देवरा हे आपल्या घरातून साधारणतः 10:30 वाजता बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते सपत्नीक दर्शन घेणार आहेत सिद्धिविनायक गणपती मंदिर इथे। सिद्धिविनायक गणपती मंदिर इथे आपले कार्यकर्ते, आपले कुटुंबीय यांच्या सोबत दर्शन घेतल्यानंतर ते थेटपणे जाणार आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी, जो रिगल सिनेमा इथे आहे। या पुतळ्याच्या दर्शनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई महापालिकेचे जे 10 माजी नगरसेवक आहेत हे सुद्धा त्यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच जे खिंडार पडलेला आपण म्हणतो आहोत काँग्रेसला, ते फक्त मिलिंद देवरा यांच्या रूपाने नाही तर मुंबईमध्ये सुद्धा जो बेस आहे काँग्रेसचा, ते 10 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत गेल्या निवडणुकीमध्ये आणि आता टर्म संपल्याने ते माजी नगरसेवक झालेले आहेत, ते सुद्धा आज शिंदे गटामध्ये मिलिंद देवरा यांच्यासोबत प्रवेश करतात आणि जवळपास शेकडो कार्यकर्ते हे मिलिंद देवरा यांच्यासोबत वर्षा बंगल्यावरती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। आणि यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम हा अर्थातच दुपारी 2 वाजता प्रवेशाचा असणार आहे। शिंदे गटात प्रवेश करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे काँग्रेसला मुंबईतला जो बेस आहे तो हलताना आपण बघतो आहोत, कारण एकीकडे एक मोठा चेहरा काँग्रेसचा, त्यासोबतच सुसंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेला चेहरा काँग्रेसने आज गमावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आजपासूनच काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पहिल्याच दिवशी आज काँग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का बसतो आहे। माजी खासदार म्हणून तर मिलिंद देवरा हे काँग्रेससाठी महत्त्वाचे होतेच, मात्र त्यांच्या सोबत जे जाणारे कार्यकर्ते आहेत किंवा जे माजी नगरसेवक आहेत, जे मुंबई महापालिकेकरता सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, असे सुद्धा आज काँग्रेसने गमावलेले आहेत। त्याच्यामुळे शिंदे गटासाठी मिलिंद देवरांचा चेहरा हा सुद्धा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरता महत्त्वाचा असणार आहे। जसं मगाशी आपण चर्चा केली की या जागेवरती दक्षिण मुंबई मतदारसंघावरती शिवसेनेने दावा केला होता, उद्धव ठाकरे गटाने दावा केलेला होता, अरविंद सावंत यांना या ठिकाणाहून लढण्याची इच्छा होती आणि अजूनही संजय राऊतांनी आपला हा दावा सोडलेला नाही। तर जर अरविंद सावंत तिथून लढणार असतील तर त्यात गैर काय असा सुद्धा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे अर्थातच मिलिंद देवरा यांचा पत्ता महाविकास आघाडीतून कट झालेला होता। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने माघार घेतलेली होती, या मतदारसंघासाठी हे त्यांना स्पष्ट झालेलं होतं। त्याच्यामुळे मिलिंद देवरा यांच्या समोर आता पर्याय शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता आणि म्हणूनच त्यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला आहे की शिंदे गटात प्रवेशाचा। मात्र शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुद्धा मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढता येणार का यावर प्रश्नचिन्ह कायम असणार आहे, कारण याच मतदारसंघातून भाजपमधले उमेदवार सुद्धा इच्छुक आहेत। त्याच्यामुळे मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच होताना आपल्याला आगामी काळात बघायला मिळू शकते। ठीक आहे मनश्री, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।